मित्रांनो, भारतात बेरोजगारी वाढते आणि ती वाढतच राहणार. पण त्याला जबाबदार कोण? तुम्ही, मी की अमेरिकेचा टॅरिफ? आता न्यूजमध्ये तुम्ही हा शब्द वारंवार ऐकला असेल. अमेरिकेनं भारतावरती इतका टॅरिफ लावला, चीनवरती इतका टॅरिफ लावला, मग हा टॅरिफ हाय तरी काय भानगड? चला मग सोप्या आणि सुटसुटी शब्दात सांगतो. समजा तुमची कलिंगडाची शेती आहे आणि तुम्ही तुमचं टमटमीत गारगार कलिंगड थेट अमेरिकेला विकायला पाठवलं 100 रुपये नगानं. पण अमेरिकेच्या सरकारनं त्यावरती 10% टॅरिफ लावला, म्हणजे तिकडं तुमचं कलिंगड विकलं जाईल 110 रुपये नगानं. खरं तर इथंच सगळं पाणी मुरतंय. मुळात अमेरिकेतला शेतकरी विकतोय सेम कलिंगड 100 रुपये नगानं. मग कोणतं गाढव तुमचं महागडं 110 वालं कलिंगड घेईल? हेच तर अमेरिका करते. बाहेरून येणाऱ्या मालावर मुद्दाम जास्त टॅक्स लावते, टॅक्स ऑन इम्पोर्ट, जेणेकरून त्यांच्या देशातले लोक स्थानिक गोष्टीच विकत घेतील, ज्यामुळे तिथलेच लोकल प्रोडक्ट्स जास्त विकले जातील आणि तिथला रोजगार सेफ होईल. पण आपलं काय? आपलं कलिंगड जर कोणी घेतलंच नाही तर आपला एक्सपोर्ट बंद, प्रोडक्शन कमी, शेती उद्योग बंद आणि शेवटी नोकऱ्याच गायब. म्हणजे हसत सांगायचं झालं तर टॅरिफ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या कलिंगडाला परदेशात पोहोचायच्या आधीच फोडून टाकते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या GDP वर होतो. तर मित्रांनो, देशात नोकऱ्या टिकवायच्या असतील तर हे सगळं समजून घ्या, नाहीतर तुमचं कलिंगड केवळ गावातच विकावं लागेल, तेही कधी 50ला कधी 40ला.